प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रभूला गौरव आणि महिमा धन्यवाद देतो। प्रभु को महिमा गौरव और धन्यवाद देता हूँ। पुन्हा एकदा त्याच्या चरणाकडे परमेश्वर त्याचा शब्द ऐकण्यासाठी आम्हाला घेऊन आला आहे। फिर एक बार उसके वचन को सुनने के लिए परमेश्वर उसके चरणों के पास हमें लेकर आया। जितके दिवस तो आमच्या जीवनामध्ये देतो, जितने दिन हमारे जीवन में वो जोड़ता है, प्रभूच्या वचनात पाहत राहणं, पाहत जाणं हे फार महत्त्वाचं आहे। कि परमेश्वर के वचन में देखते रहना और उसमें डूबे रहना बहुत जरूरी है। गेल्या दिवसामध्ये आपण देवाच्या वचनातून पाहिलं और गए दिनों में हमने वचन से देखा पुनरुत्थान। पुनरुत्थान हा विश्वासणाऱ्यांचा जीव आणि प्राण आहे। पुनरुत्थान ये विश्वासियों के लिए जीवन है और प्राण है। आणि तरी अनेक जणांनी देवाचा हा शब्द ऐकला नाही। फिर भी कई लोगों ने इस वचन को नहीं सुना। पुनरुत्थानाविषयी त्यांच्या जीवनामध्ये काही आस्था नाही, और पुनरुत्थान के लिए उनके जीवन में कोई आशा नहीं, किंवा पुनरुत्थानाविषयी देवाचा शब्द आपल्या बायबलमधून वचनातून शोधला नाही। और पुनरुत्थान के बारे में बाइबल क्या कहती है उन्होंने ढूंढा नहीं। आणि शेवटल्या दिवसामध्ये असे लोक येतील, और अंत के दिनों में ऐसे लोग होंगे देवाच्या वचनाविषयी त्यांना विसर पडेल, कि वो परमेश्वर के वचन को भुला देंगे। ते देवाच्या वचनाविषयी निष्काळजी राहतील। और परमेश्वर के वचन के मामले में वो लापरवाही करेंगे। पहा, धन्य ते जन जे त्याच्या चरणाकडे वचन ऐकत राहतात आणि समजतात। धन्य है वो लोग जो उसके चरणों के पास वचन को सुनते हैं और समझते हैं। येशूच्या शिष्यांना देखील काही गोष्टी समजल्या नाहीत। और यीशु मसीह के चेलों को भी कुछ बातें नहीं समझ में आई। येशूला पुनरुत्थान झाल्यानंतर ते ओळखू शकले नाहीत। और पुनरुत्थान के बाद यीशु को वो पहचान नहीं पाए। का ओळखू शकले नाही आपण पाहू, मग पुढच्या विषयाकडे जाऊ। वो क्यों नहीं पहचान पाए हम देखेंगे, फिर आगे बढ़ेंगे। ते येशूला का ओळखू शकले नाहीत? और क्यों वो यीशु को नहीं पहचान पाए? कारण तो गौरवी शरीरामध्ये होता, क्योंकि वो महिमामय शरीर में त्याला गौरवी शरीर प्राप्त झालं होतं। और उसे महिमामय शरीर मिला था। आणि त्याला दुसरं कारण असं होतं, और दूसरा कारण ये है, येशूने जे काही शास्त्रभाग सांगितले होते त्या शास्त्रभागाविषयी ते अज्ञान होते। और जो कुछ वचन से यीशु मसीह ने समझाया था वो नियम शास्त्र से वो अनजान थे। आणि तो त्यांना शास्त्रभाग समजला नाही, और वो उस वचनों को नहीं समझ पाए। आणि म्हणून ते त्याला ओळखू शकले नाहीत। और इसीलिए वो उसे नहीं पहचान। आणि दुसरी गोष्ट, ते घाबरलेले होते। और एक बात यह है कि वो डरे हुए थे। ते घाबरलेल्या स्थितीमध्ये होते, वो बहुत ज्यादा डरे हुए स्थिति में थे। आणि भीती त्यांच्या मनामध्ये बसली होती। और उनके दिलों में खौफ बैठा था। आणि भीतीमुळे ते येशूला ओळखू शकले नाहीत। और इसी कारण से वो यीशु मसीह को पहचान नहीं पाए। चौथं कारण, त्यांच्यामध्ये गोंधळलेली स्थिती होती। और चौथा कारण ये है कि उनके बीच में जो है वो गड़बड़ी मची थी। त्यांची मनस्थिती द्विधा झाली होती। और उनकी मन की स्थिति जो है वो अच्छी नहीं थी। आणि अशा मनस्थितीमध्ये ते ख्रिस्ताला ओळखू शकले नाहीत। और इस तरह की मन की स्थिति में वो मसीह को नहीं पहचानते। आज देखील देवाच्या लोकांची, मनुष्याची स्थिती अशा प्रकारे झालेली आहे। और आज जो है परमेश्वर के लोगों की और मनुष्य की स्थिति यही हुई है। आणि म्हणून ते देवाच्या वचनाला महत्त्व देत नाहीत, और इसलिए वो वचन को महत्व नहीं दे रहे हैं। ख्रिस्ताला महत्त्व देत नाही। यीशु मसीह को महत्व नहीं देते हैं। ख्रिस्त आणि विश्वास हा त्यांच्यासाठी जड ओझ्याप्रमाणे झालेला आहे। और मसीह और विश्वास रखना ये उनके लिए एक बोझ बन गया है। प्रार्थना करणं, वचन ऐकणं हे त्यांना एक ओझं वाटत आहे। प्रार्थना करना या वचन को सुनना उनके लिए एक बोझ बन गया है। आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनातून आता पाहणार आहोत, और इसे आज हम वचन से देखेंगे। हे वादळ, वारे आणि संकट काय करत असतात। और ये जो तूफानी हवाएं चलती है और जो संकट आते हैं वो क्या करती हैं, देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत। वचन से आज हम देखेंगे। पण पहिली गोष्ट पाहायला मिळतं, लेकिन पहली बात हम देख सकते हे हैं वादळ, वारे, संकटे हे बुडवण्यासाठी नसतात। कि ये जो तूफानी हवाएं होती है या ये जो संकट होते हैं हमें डुबाने के लिए नहीं होते। आणि त्याच्यासाठी मी एक शास्त्रभाग निवडलेला आहे। और उसके लिए मैंने एक वचन को चुना है। यिर्मयाचं पुस्तक, याचा 24वा अध्याय 4 ते 7 वचनं। यिर्मयाह की किताब 24वां अध्याय 4 से 7 हम पढ़ेंगे। हां, यिर्मयाचं पुस्तक 24वा अध्याय 4 ते 7 वचनं मी वाचतो। तेव्हा यहोवाचे वचन माझ्याकडे आले। यिर्मया म्हणतो की परमेश्वराचं वचन माझ्याकडे आले। ते म्हणाले, यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, जसे हे चांगले अंजीर तसे यहुदाचे जे कैद करून नेलेले मी या स्थानात परत आणीन। खासद्याच्या देशात त्यांच्या हितासाठी पाठवले आहेत त्यांना मी मानीन, आणि त्यांच्या हितासाठी मी आपले डोळे त्यांच्याकडे लावीन आणि त्यांना या देशात परत आणीन। तेव्हा मी त्यांना बांधीन व पाडणार नाही, मी त्यांना लावीन व उपटणार नाही, आणि मी यहोवा आहे
असे त्यांनी मला ओळखावे, म्हणून तसे हृदय मी त्यांना देईन. तेव्हा ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन, कारण ते आपल्या पूर्ण हृदयाने माझ्याकडे परत येतील. यिर्मयाह 24:4-7 में पढ़ रही हूँ. तब यहोवा का ये वचन मेरे पास पहुंचा. इज़राइल का परमेश्वर यहोवा यूँ कहता है, जैसे अच्छे अंजीरों को वैसे ही मैं यहूदी बंदियों को, जिन्हें मैंने इस स्थान से कसदियों के देश में भेज दिया है, देखकर प्रसन्न होऊंगा. मैं उन पर कृपा दृष्टि रखूँगा और उनको इस देश में लौटा ले आऊँगा, और उन्हें नष्ट न करूँगा परंतु बनाऊँगा. उन्हें उखाड़ न डालूँगा परंतु लगाए रखूँगा. उनका ऐसा मन कर दूँगा कि वे मुझे जानेंगे कि मैं यहोवा हूँ, और वे मेरी प्रजा ठहरेंगे और मैं उनका परमेश्वर ठहरूँगा, क्योंकि वे मेरी और सारे मन से फिरेंगे. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वचन यहाँ पर हम देख सकते हैं की यिर्मयाला परमेश्वर काहीतरी दाखवतो कि परमेश्वर यिर्मयाह को एक दर्शन देता है, आणि यिर्मयाला परमेश्वर म्हणतो, तुला काय दिसते? और परमेश्वर यिर्मयाह से पूछता है कि तू क्या देखता है. परमेश्वराने मंदिराच्या समोर त्याला दाखवल्या काही गोष्टी. और परमेश्वर ने मंदिर के सामने उसे कुछ बातें दिखाई, यिर्मयाला परमेश्वराने 2 टोपल्या दाखवल्या और परमेश्वर ने यिर्मयाह को 2 टोकरियां दिखाई, आणि त्या 2 टोपल्यामध्ये 2 प्रकारची अंजीर होती. और उन दोनों टोकरियों में अलग प्रकार के अंजीर थे. पहिल्या टोपलीमध्ये फारच चांगली अंजीर होती, पहले टोकरी में तो पके और अच्छे अच्छे अंजीर थे, परंतु दुसऱ्या टोपलीमध्ये ही फारच वाईट अंजीर होती. और दूसरे टोकरी में बहुत ही निकम्मे अंजीर थे जो खाने योग्य भी न थे. तर परमेश्वर म्हणतो की हे चांगले अंजीर हे काय आहेत? तो परमेश्वर यहाँ पे कह रहा है कि जो अच्छे अंजीर है वो क्या है. ज्या वेळेला यिर्मयाने हे पाहिलं जब यिर्मयाह ने ये देखा तेव्हा परमेश्वर म्हणतो हे चांगले अंजीर हे आहेत, तो परमेश्वर उसे बता रहा है कि जो अच्छे अंजीर तूने देखे वो ये हैं, ज्यांना खास्त्याच्या देशामध्ये बंदी करून नेलेलं आहे, और जिन्हें कसदियों के देश में बंदी बनाकर लेकर गए हैं, त्यांच्या हितासाठी मी त्यांना तेथे पाठवलं आहे, और उनकी भलाई के लिए मैंने वहां उन्हें भेजा है. आणि मी त्यांच्या हितासाठी मी आपले डोळे त्यांच्याकडे लावीन, और उनकी भलाई के लिए मैं अपनी कृपा दृष्टि उन पर रखूंगा, आणि मी त्यांना मानीन, और मैं उन्हें मानूंगा, मी त्यांना देशात परत आणीन, और अपने देश में लौटा लाऊंगा, मी त्यांना लावीन, उपटणार नाही, और मैं उन्हें बनाऊंगा और उखाड़ूंगा नहीं, कारण मी यहोवा आहे, क्योंकि मैं यहोवा हूँ. असे त्यांनी ओळखावे, कि वो इस बात को जान ले, म्हणून मी तसं हृदय त्यांना देईन. और ये वो जान सके ऐसा हृदय उन्हें मैं दूंगा. हे कोण आहेत? ये कौन है? हे चांगल्या पाटीतील अंजिराप्रमाणे हे लोक आहेत. ये उस टोकरे में जिसमें अच्छे अंजीर थे उनके समान ये लोग हैं. आणि ते चांगले अंजीर कोण आहेत? ज्यांना दास्यात खासद्याच्या देशात पाठवलेले आहेत, बंदीवान ते आहेत. और ये अच्छे अंजीर वो हैं जिन्हें कसदियों के देश में बंदी बनाकर लेकर गए थे, वो हैं. परंतु वाईट अंजीर कोण आहेत? लेकिन निकम्मे अंजीर कौन है? जे तिकडेच राहिलेले आहेत, जो वहीं पे रुके, यहुद्यामध्ये राहिलेले आहेत. यहूदियों के बीच में रहे. त्यांच्याविषयी परमेश्वर म्हणतो उनके बारे में परमेश्वर कहता है की ते वाईट अंजीर आहेत. कि वो निकम्मे अंजीर है. तर परमेश्वर वाईट आणि चांगलं अंजीर का म्हणत आहे? और परमेश्वर ऐसे क्यों कह रहा है कि अच्छे अंजीर और निकम्मे अंजीर? ह्या वाईटाला परमेश्वर जे राहिलेले आहे यहुद्यामध्ये त्यांना वाईट का म्हणतो? और जो यहूदियों के बीच में जो रह गए हैं उन्हें परमेश्वर निकम्मे या बुरे क्यों कहता है? त्याचं उत्तर आम्हाला अगोदरच्या 23व्या अध्यायाच्या 37व्या वचनात पाहायला मिळेल. और इसका जवाब हम यिर्मयाह 23 और उसकी 37वीं आयत में हम देख सकते हैं. परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर यूं कहता है, यहोवाने तुला काय उत्तर दिलं? कि यहोवा ने तुझे क्या उत्तर दिया? आणि यहोवा काय बोलला? और या यहोवा ने क्या कहा? आणि यहोवा काय बोलला आहे? और यहोवा का वचन क्या था? परंतु यहोवाचे ओझे असे म्हणू नका, असं परमेश्वर म्हणत होता. और परमेश्वर ये कह रहा था कि ये यहोवा का बोझ है, ऐसा मत कहो. तर लोक परमेश्वराचं ओझं म्हणत होते,
तो ये परमेश्वर का बोझ है, ऐसा वो कहते थे। जे यहुद्यामध्ये राहिले होते जो यहूदियों में रह गए थे ते असे म्हणत होते वो लोग ऐसा कह रहे की थे हे यहोवाचं ओझ आहे कि यहोवा ने भारी बोझ हम पर डाला है, आणि हे बोलणं त्यामुळे ते वाईट अंजीर असं परमेश्वर म्हणतो. और उन्होंने ये कहा इसलिए वो बिगड़ गए या फिर वो निकम्मे हो गए, ऐसे परमेश्वर कहता है। तर त्यांच्या बोलण्यामुळे परमेश्वर म्हणतो हे वाईट अंजीर आहेत और उनके इन वचनों के कारण परमेश्वर कहता है कि ये निकम्मे अंजीर है, आणि मी त्यांची दुर्दशा करीन, और मैं उनकी दुर्दशा करूंगा, मी त्यांना पांगवीन, और मैं उन्हें फैला दूंगा, मी सर्व राष्ट्रात त्यांना पसरवीन और सारे राष्ट्र में उन्हें फैला दूंगा, आणि त्यांचं वाईट होईल. और उनका बुरा होगा। परमेश्वर कोणाविषयी म्हणतो? परमेश्वर किसके बारे में कह रहे हैं? हालेलुया. जे त्या देशात राहिले जो उस देश में रह गए, त्यांनी देवाला फरक पडला नाही, इससे परमेश्वर को कोई फर्क नहीं पड़ा, पण त्यांचं जे बोलणं होतं लेकिन वो जो बातें कर रहे की थे हे परमेश्वराचं ओझ आहे. ये परमेश्वर का बोझ है। आज जे लोक अशा रीतीने म्हणतात आज जो लोग इस तरह से बात करते मला हैं प्रार्थनेला कंटाळा आहे, कि प्रार्थना करने के लिए मुझे अच्छा नहीं लगता, वचन ऐकण्यासाठी कंटाळा आहे, वचन सुनने के लिए अच्छा नहीं लग जे रहा, अशा मनस्थितीमध्ये आहे, जो ऐसे मन की स्थिति में है, जे म्हणतात की हे यहोवाचं ओझ आहे, जो कहते हैं कि ये तो भारी बोझ है, हे यहोवा का, येशूचं ओझ आहे, ये यीशु का बोझ है, त्यामुळे ते वाईट झालेले आहेत और इस कारण वो बुरे बन गए, आणि त्यामुळे त्यांची स्थिती वाईट होते और इसलिए उनकी स्थिति बिगड़ती जाती असं है, परमेश्वर म्हणतो. ऐसे परमेश्वर कहता है। हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो ऐसे परमेश्वर कहता है तुम्ही असं म्हणू नका. तुम ऐसे मत कहो। तर परमेश्वराविषयी ज्या वेळेला आम्ही उत्सुक होतो, लेकिन परमेश्वर के कार्य के लिए जब हम उत्साहित होते हैं परमेश्वराचं उत्सुकतेने वचन ऐकतो, और उत्साह से वचन को सुनते हैं, आम्ही उत्सुकतेने प्रार्थना करतो, उत्साह से प्रार्थना में शामिल होते हैं, तेव्हा आम्ही चांगल्या पाटीतील अंजिरासारखे होतो. तब हम उस टोकरे के अंजीर जैसे होते हैं जो अच्छे अंजीर हैं। आणि म्हणून हे वादळ वारे संकट आम्हाला बुडवण्यासाठी नसतात, और इसलिए जो दुख और संकट होते हैं वो हमें डुबाने के लिए नहीं होते। ते खासदाच्या देशात गेले म्हणून ते मरणार नाही, नाश होणार नाही. वो कसदियों के देश में चले गए इसलिए वहां पे मरेंगे नहीं या उनका नाश नहीं होगा। संकट क्लेश ही आमची नाश करणार नाहीत. और संकट दुख और ये सताव जो है वो हमारा नाश नहीं करते हैं। परमेश्वर म्हणतो तेथे मी त्यांच्या हितासाठी काम करीन. और वहां मैं उनके भलाई के लिए कार्य करूंगा, ऐसे परमेश्वर कहते हैं। त्या संकटात त्या स्थितीत मी माझे डोळे त्यांच्याकडे लावीन और उनकी उस स्थिति में मैं अपनी नजर उन पर रखूंगा, आणि त्या स्थितीमध्ये कष्टामध्ये मी त्यांना मानीन, और ऐसी स्थिति में मैं उन्हें मान लूंगा, मी त्यांना परत आणीन, मैं उन्हें अपनाऊंगा, उन्हें लौटा लाऊंगा, मी त्यांना पाडणार नाही, और मैं उन्हें गिराऊंगा नहीं, मी त्यांना उपटणार नाही. ना ही मैं उन्हें उखाड़ूंगा, आणि मला आणखी ओळखावं म्हणून मी तसं हृदय पण त्यांना देईन. और वो मुझे और नजदीकी से पहचान सके ऐसा दिल में उन्हें दूंगा। आणि म्हणून आज जी तुमची स्थिती आहे जैसे आज जो आपकी स्थिति है हे ओझ आहे असं म्हणू नका. तो ये भारी बोझ ऐसे मत कहो, त्या बोलण्याने आम्ही वाईट अंजीर होतो और ये कहने से हम निकम्मे बन जाते हैं, आणि म्हणून ही आम्हाला बुडवण्यासाठी नसतात, और इसलिए ये हमें डुबाने के लिए नहीं होती, आमचा नाश करण्यासाठी नाही. हमारे नाश करने के लिए नहीं है। कोणती का स्थिती तुमची असे ना, चाहे कोई भी आपकी स्थिति की हो, परमेश्वर त्या स्थितीत तुझं सहाय्य करायला समर्थ आहे. उस स्थिति में परमेश्वर आपकी सहायता कर सकता है। परमेश्वराचे डोळे तुझ्यावर लागलेले आहेत. परमेश्वर की नजर तुम पे बनी है, एक दिवस येणार आहे परमेश्वर तुला परत आणीन. और एक दिन ऐसे आएगा और परमेश्वर तुम्हें लौटा तू लाएगा, बांधला जाशील, और तुम बनाए तू जाओगे, उभारला जाशील, और तुम्हें उभारा जाएगा, तू आशीर्वादित होशील और तुम आशीषित होगे, असं परमेश्वर म्हणतो. ऐसे परमेश्वर कहता है। दुसरी मुद्दा पाहूया. दूसरी बात हम हे देखेंगे, वादळ वारे संकट काय करतात? और ये जो संकट है वो क्या करते हैं, ही सांगून येत नाहीत. ये बता कर नहीं आते। दुसरा मुद्दा आहे वादळ वारे संकट ही सांगून येत नाहीत, ये जो सारी संकट में स्थिति वो बता कर नहीं आते, अचानक येत असतात, अचानक आती है, आम्हाला माहित नसते. और हम नहीं जानते। त्यासाठी आपण नवीन करारातून शास्त्र भाग पाहणार और आहोत. नए नियम से हम देखेंगे एक वचन को। मत्ती लिखित शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 24वा वचन. मत्ती की इंजील उसका 14वां अध्याय और 24वीं आयत। ज्या वेळेला येशू
डोंगरावर प्रार्थना करायला गेला जब यीशु मसीह पहाड़ी पे प्रार्थना करने चला गया आणि शिष्यांना बोटीमधून होडीमधून जाण्यासाठी त्याने पलीकडे सांगितलं और चेलों से कहा कि वो नाव में बैठकर झील के उस पार चले जाएं। आणि ज्या वेळेला ते होडीतून नावेतून जात होते पलीकडे और जब वो उस नाव से उस झील को पार कर रहे थे आणि किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर और किनारे से बहुत अंदर तक वो चले गए थे। 24व्या वचनात असं लिहिलेलं आहे 24वीं आयत में लिखा है, परंतु त्यावेळी तारू किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर असून लाटांनी हेलकावे खात होते कारण वारा तोंडाचा होता। उस समय नाव झील के बीच लहरों से डगमगा रही थी क्योंकि हवा सामने की थी। प्रेज द लॉर्ड। यावेळेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यहाँ पर हम देख सकते हैं ज्या वेळेला ते समुद्रामध्ये होते जब वो उस झील में थे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होते और वो झील के बीचों बीच थे आणि लाटांनी त्यांचं तारू झाकू लागलं और लहरें जो है उसके नाव में आने लगी अशी स्थिती संकटाची त्यांच्यावर आली। और ऐसे संकट में स्थिति उन पर आई वादळ आणि वारे त्यांच्या जीवनाला त्यांच्या होडीला लागू लागलं और जो हवाएं और लहरें जो है उसके नाव में उनके जीवनों पे उसका असर होने लगा आणि ते कठीण स्थितीमध्ये आले और वो कठिन स्थिति में आए आणि अशा स्थितीत येशू त्यांच्याकडे आला और ऐसी स्थिति में यीशु उनके पास आए आणि म्हणून संकट वादळ वारे सांगू देत नाहीत और ऐसे जो संकट और जो दुख जो है वो बता कर नहीं आते, परंतु त्या स्थितीमध्ये येशू आमच्या जवळ येत असतो लेकिन उस स्थिति में यीशु हमारे पास आता है। आणि म्हणून त्या स्थितीत असं म्हणू नका की अचानक माझ्यावर आले आणि कठीण आहे असं म्हणू नका। और इसे ऐसा मत कहो कि जो अचानक आया हुआ संकट बहुत ज्यादा कठिन है। दुसरं शास्त्र भाग त्याच्यासाठी पाहणार आहोत। एक और वचन हम देखेंगे, मत्ती शुभवर्तमान याचा 8वां अध्याय आणि 24वां वचन। मत्ती की इंजील उसका 8वां अध्याय 24वीं आयत। तेव्हा पहा समुद्रात इतके मोठे वादळ उठले की तारू लाटांनी झाकून गेले परंतु तो झोपी गेला होता। और देखो झील में एक ऐसा बड़ा तूफान उठा कि नाव लहरों से ढकने लगी और वो सो रहा था। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यहाँ पर हम देख सकते हैं येशू त्यांच्या नावेमध्ये आहे। यीशु मसीह उनके नाव में है। पहिल्या शास्त्र भागात आपल्याला पाहायला मिळतं येशू त्यांच्या नावेमध्ये नव्हता, पहले वचन में हम देखते हैं कि यीशु मसीह उस नाव में नहीं थे, परंतु ज्यावेळेला ते संकटात सापडले, लेकिन जब वो संकट की स्थिति में आए वादळ वाऱ्यामध्ये सापडले, और उन लहरों में और हवाओं में वो फंसे येशू लागलाच त्यांच्याकडे आला। और झट से यीशु मसीह उनके पास आए। आता यांच्या बरोबर त्यांच्या तुफानात वादळात येशू त्यांच्या बरोबर आहे और इस वचन में हम देखते हैं कि यहाँ पे यीशु मसीह उस नाव में है, आणि तरीही ते अविश्वास करीत आहेत, फिर भी वो अविश्वास कर रहे हैं, तरीही आपलं अंतःकरण कठीण करत आहेत फिर भी अपने दिल को कठोर कर रहे हैं। आणि ही अशी कठीण परिस्थिती और ऐसी कठिन स्थिति त्यांनी आम्ही म्हणतो की परमेश्वराचं हे ओझ आहे। इससे हम कहने लगते हैं कि ये परमेश्वर का भारी बोझ है। परमेश्वर आम्हाला तारायला समर्थ नाही। परमेश्वर हमारा उद्धार नहीं कर सकता आमच्या या कठीण स्थितीमध्ये आम्ही जातो और हमारे कठिन स्थिति में हम जाते आणि हैं त्यामुळे आम्ही वाईट अंजीर होतो, और इससे हम निकम्मे अंजीर बन जाते हैं। आम्ही कठीण स्थितीमध्ये सापडतो हम कठिन स्थिति में फंस जाते हैं आणि म्हणून कितीही लाटांनी आमचं जीवन झाकलं जाऊ दे और चाहे जितनी भी लहरें हमारे जीवन पे आए हो तरी आम्ही भिणार नाही। फिर भी हम नहीं डरेंगे। त्याच विश्वासामध्ये आम्ही उभे राहणार आहोत, इसी विश्वास में हम खड़े हो आम्ही जाएंगे, टेन्शन मध्ये येणार नाही। हम चिंताओं में नहीं आएंगे। पहा सुरुवातीला आपण पाहिलं और शुरुआत में हमने देखा ते शिष्य गोंधळलेल्या स्थितीमध्ये होते, और वो जो चेले थे वो उलझे हुए स्थिति में थे तो येशूने सांगितलेला शास्त्र भाग त्यांना समजला नाही, और जो यीशु मसीह ने वचन कहा वो समझ नहीं पाए त्यामुळे येशूला ते ओळखू शकले और नाही। इसलिए वो यीशु को पहचान नहीं पाए। ज्या वेळेला आम्ही अशा कठीण स्थितीमध्ये येतो जब हम इस तरह की कठिन स्थिति में आते हैं तेव्हा आम्ही परमेश्वराला ओळखू शकत नाही तब हम परमेश्वर को पहचान नहीं पाते हैं आणि ती स्थिती वाईट आहे असं परमेश्वर म्हणतो और वो स्थिति जो है बुरी है ऐसे परमेश्वर के आणि म्हणून वादळ वारे सांगून येत नाही और से जो संकट और हवाएं होती है वो बता कर नहीं आती आणि म्हणून आम्ही असं म्हणू नये परमेश्वराने अचानक माझ्यावर संकट पाठवलं, और इसे हम ऐसा ना कहें कि परमेश्वर ने मुझ पर ये संकट भेजा है हालेलुया, मी काय या स्थितीमध्ये तारू शकत नाही, सुटू शकत नाही। और मैं इस स्थिति से बच नहीं सकता हूँ। परमेश्वर सर्व काही करायला समर्थ आहे, परमेश्वर सब कुछ कर सकता है तुला धनवान करायला, और तुम्हें धनवान बनाने तुला के लिए, शांती देण्यासाठी, शांति देने के तुझं लिए, तारण करण्यासाठी, तुम्हारा
उद्धार करने के लिए। तुझ्या हृदयाने तू त्याला ओळखावं असं हृदय देण्यासाठी देखील तो समर्थ आहे. और पूरे दिल से तुझे पहचान सके ऐसा दिल भी वो दे सकता है। आणि म्हणून प्रभूला धन्यवाद दे. इसे प्रभु को धन्यवाद दो। तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. तीसरी बात हम देखेंगे, वादळ वारे हे येईपर्यंत थांबून राहू नका. और तूफानों को और हवाओं को आने तक आप रुके मत रहना। बऱ्याच वेळेला आम्ही थांबून राहतो, निष्काळजी राहतो. कई बार हम लापरवाही से रहते हैं, ऐसे ही रहते हैं। रोजच्या रोज प्रभूच्या सानिध्यात वचन वाचणं, प्रार्थना करणं आम्ही सोडून देतो. और रोज परमेश्वर की उपस्थिति में वचन को पढ़ना, प्रार्थना करना हम छोड़ देते हैं। संकट आल्यानंतर आम्ही धावतो. और जब संकट में स्थिति आती है तो हम दौड़ने लगते वादळ वारे संकट येईपर्यंत थांबून राहू नका. हैं। इसलिए जब तक कि तुम संकट और स्थिति में फंस जाओ तब तक के लिए रुके मत रहना। आपण याच्यासाठी एक शास्त्र भाग जुन्या करारातून पाहणार आहोत. पुराने नियम से हम एक वचन देखेंगे। दानिएलाचं पुस्तक 2रा अध्याय. दानियल की किताब उसका 2रा अध्याय, या पूर्ण अध्यायामध्ये और इस अध्याय में राजाच्या स्वप्नाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. उस राजा ने एक सपना देखा, वो हम देख रहे हैं। आणि राजाला ज्यावेळेला स्वप्न पडलं और जब उस राजा ने सपना देखा आणि त्याचं स्वप्न त्याच्यापासून निघून गेलं और उस सपने को वो भूल गया, आणि तो सर्व मांत्रिकांना आणि सर्व ज्योतिषांना आणि खाजगी लोकांना बोलून म्हणाला, मला स्वप्न सांगायचं आणि त्याचा अर्थही सांगायचा. और उसने उसके राज्य के जितने भी ज्योतिषी थे, तंत्री थे, टोन्हे और कसदी थे, उन्हें बुलाया और कहा कि मुझे मैंने क्या सपना देखा वो भी बताना है और उसका अर्थ भी बताना है। आणि सर्व मांत्रिक आणि सर्व ज्योतिषी आणि खाजगी आले आणि त्याच्या स्वप्नाचं अर्थ आणि स्वप्न सांगू शकले नाहीत. और ये सारे उसके राज्य के ज्ञानी लोग आए, लेकिन ना ही वो उसका सपना बता सके और ना ही उसका अर्थ बता सके। आणि त्याच्यातला एक जण दानिएला पाशी गेला और उसमें से एक व्यक्ति दानियल के पास गया आणि दानिएलाने राजाकडे एक काही वेळ मागितला और दानियल ने राजा से कुछ समय की मांग की। आणि तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात गेला और दानियल परमेश्वर की उपस्थिति में गया। आणि ज्या वेळेला तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेला और जब वो परमेश्वर की उपस्थिति में गया तेव्हा परमेश्वराने ते स्वप्न आणि त्या स्वप्नाचा अर्थ देखील त्याला सांगितला. तब परमेश्वर ने, राजा ने जो देखा वो सपना था वो और उसका अर्थ दोनों दानियल को बताया। तर दानियल या ठिकाणी अशा रीतीने प्रार्थना करतो और यहाँ पे दानियल इस तरह से प्रार्थना करता है की जो बुद्धिमानाचा बुद्धी देणारा परमेश्वर तू आहेस, और बुद्धिमानों को बुद्धि देने वाला परमेश्वर तू है, तो तू जो गंभीर व गुप्त गोष्टी प्रकट करतो, और जो गंभीर और गुप्त बातों को प्रकट करता जे है, अंधारात आहे ते तू आणतो बाहेर, और जो अंधकार में है उसे तू बाहर लेकर आता है, तुझ्या पाशी प्रकाश आहे और तुझ में ज्योति है, आणि तू आमच्या पूर्वजांचा देव आहे. और तो हमारे पूर्वजों का परमेश्वर है। तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिलं आहेस तूने मुझे ज्ञान और सामर्थ्य दिया है आणि ते तू मला कळवलेलं आहेस और मुझे बता दिया है। असं परमेश्वराकडे प्रार्थना करून बोलतो. और ऐसे इस तरह की प्रार्थना के साथ परमेश्वर की उपस्थिति में वो आता है। ज्या वेळेला त्यांच्यावर आणि त्यांच्या राष्ट्रावर संकट आलं जब उन पर और उनके राष्ट्र पर संकट आया आणि हे सर्व ज्योतिषी आणि मांत्रिक यांना मारण्याचा राजाचा निर्णय निघाला और राजा ने ये चुनाव किया कि ये जो लोग मुझे नहीं बता पा रहे इनको मार दिया जाए, आणि या ठिकाणी दानियल थांबून राहिला नाही. और यहाँ पे दानियल जो है वो बैठा नहीं रहा। दानियल देवाची प्रार्थना, यहोवाची प्रार्थना करणारा होता. दानियल जो है परमेश्वर की प्रार्थना करने वाला आदमी था। संकट आणि दुःख वादळ वारे आल्यानंतर दानियल थांबून राहिला नाही. और जब संकट, दुख और इस हर स्थिति बदल गई तो दानियल वहां रुका नहीं रहा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो गेला. परमेश्वर की उपस्थिति में वो चला गया आकाशाच्या देवाजवळ त्याने प्रार्थना केली और आसमानी परमेश्वर से उसे प्रार्थना की, आणि ती रहस्य परमेश्वराने त्याला प्रगट केली. और जो राज की बातें थी वो परमेश्वर ने उससे प्रकट की। राजाची विद्वानांना कत्तल करण्याची, नाश करण्याची आज्ञा निघाली होती. और राजा ने ये ठान लिया था और आज्ञा दी थी कि सारे उन ज्ञानियों को खत्म कर दिया जाए। आणि या कठीण स्थितीमध्ये दानियल थांबून राहिला नाही. और जब ये कठिन स्थिति थी तो दानियल जो है वो वहां पे रुका नहीं रहा। आमच्यावर छावेला अशा प्रकारची कठीण स्थिती येते जब हम पर ऐसी स्थिति आती है तेव्हा यहोवा परमेश्वराकडे, पित्याकडे प्रार्थना करण्यासाठी थांबून राहू नका. परमेश्वर की उपस्थिति में आने के लिए आप रुके मत रहो, इथे ते भटकत राहू नका. जहाँ वहाँ भटकते मत रहो, आपल्या बुद्धीचा वापर करू नका, अपनी बुद्धि का इस्तेमाल मत करो, तर प्रभूच्या सानिध्यात जा.
लेकिन परमेश्वर की उपस्थिति में जाओ, जो रहस्य प्रगट करतो, जो गुप्त बातों को प्रकट करता जो है, अंधाराच्या ठिकाणी प्रकाश निर्माण करतो, जो अंधकार में रोशनी लाता है, त्या परमेश्वराच्या चरणाकडे जा. उस परमेश्वर के चरणों के पास जाओ. संकट आणि दुःख आणि समस्या येतात तेव्हा थांबून राहू नका. और संकट, दुख और समस्या आती है तो आप रुके मत रहो, लागलीच प्रभूच्या चरणाकडे गुडघे टेका. और झट से परमेश्वर की उपस्थिति में घुटनों पे आओ. तो आकाशाचा देव, पृथ्वीचा देव, आमचा पिता परमेश्वर आम्हाला रहस्य प्रगट करील. वो आकाश और पृथ्वी का परमेश्वर, हमारा पिता परमेश्वर, राज की बातें प्रकट करे. या संकट वादळ वाऱ्यातून काढण्यासाठी त्याच्याकडे बरेचसे उपाय आहेत. और संकट में से और इस सारे हवाओं में से हमें निकालने के लिए उसके पास बहुत सारे उपाय हैं. आणि म्हणून संकटामध्ये आपल्या बुद्धीचा सहारा घेऊ नकोस. और इस संकट के समय अपनी बुद्धि का सहारा मत लेना. आपले सर्व मार्ग परमेश्वराला समर्पित कर. अपने सारे मार्ग परमेश्वर के स्वाधीन करो. आमच्या राष्ट्रावर संकट आलेलं आहे, हमारे राष्ट्र पे संकट आया है, सर्व जगावर संकट आलेलं आहे. पूरी दुनिया पे संकट है, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना आणि विनंती करणार आहोत. और इसके लिए हम प्रार्थना और विनती करेंगे. परमेश्वर बदलण्यासाठी समर्थ आहे. परमेश्वर सब कुछ बदलने के लिए समर्थ है. तो ज्ञानी परमेश्वर आहे. वो ज्ञानी परमेश्वर है, त्याच्या हातात सर्व सत्ता आहे. इसके हाथ में सत्ता है. या दिवसात कठीण या संकटाच्या दिवसामध्ये, और इन संकट के दिनों में, या वाळवटीमध्ये, या वादळामध्ये और इस तूफानी स्थिति में आम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रभूच्या चरणाकडे आपल्या स्वतःला समर्पित करणार और आहोत. वो हमें इसमें से बाहर निकाल सके, इससे हम अपने आप को परमेश्वर की उपस्थिति में समर्पित हो जाएं. लवकरच तो सैतानाला आमच्या पायाखाली तोडवणार और आहे. जल्दी ही वो शैतान को हमारे पैरों के नीचे रौंदेगा. थांबून राहू नका. और आप रुके मत रहना, प्रभूच्या चरणाकडे समर्पित व्हा. परमेश्वर के चरणों के पास समर्पित हो जाओ. दानियल थांबला नाही, दानियल नहीं रुका, लागलाच तो प्रभूच्या चरणाकडे गेला. वो जल्दी ही परमेश्वर की उपस्थिति में चला गया. जो रहस्य प्रगट करतो त्याच्याकडे त्याने प्रार्थना आणि विनंती केली. जो रहस्य को प्रकट करता है उसके पास उसे प्रार्थना और विनती की. तुम्ही कोणी का असेना, आप चाहे कोई भी क्यों ना हो, परमेश्वर तुम्हाला रहस्य प्रगट करील. परमेश्वर रहस्य की बातें तुम्हें बताएगा, तुमच्या द्वारे अनेकांना सोडवण्यासाठी त्याचं सामर्थ्य प्रगट करील. और तुम्हारे द्वारा अनेक लोगों को छुड़ाने के लिए अपने सामर्थ्य को प्रकट करेगा. एलिया आमच्या सारखा मनोविकार असलेला माणूस होता. और एलिया हमारे जैसे भावनाएं रखने वाला मनुष्य था. त्या वेळच्या देवाच्या लोकांना सोडवण्यासाठी परमेश्वराने त्याचा उपयोग केला. उस समय परमेश्वर के लोगों को छुड़ाने के लिए परमेश्वर ने उसका इस्तेमाल किया. आणि म्हणून आम्ही देखील प्रभूला समर्पित होऊया. और इससे हम भी परमेश्वर के हाथों में समर्पित होंगे. चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत. चौथी बात हम देखेंगे, वादळ वारे संकट येतात और जब तूफानी हवाएं और संकट का समय आता है तेव्हा आमचा विश्वास हालू लागतो. तो हमारा विश्वास जो है डगमगाने लगता है. आणि त्या स्थितीमध्ये और ऐसी स्थिति में प्रभूकडे दया मागा. प्रभु की दया को मांगो. हालेलुया. प्रभूच्या चरणाकडे आम्ही दया मागणार आहोत. परमेश्वर की उपस्थिति में वो हम पर दया करे, ऐसी प्रार्थना करो. आम्ही न्याय मागणार नाही, न्याय की प्रार्थना मत करो, तर आम्ही दया मागणार आहोत. लेकिन दया हो ऐसी प्रार्थना करो. आम्ही त्यावेळेला लीन होणार आहोत, जब हम नम्र होते हैं, दया मागणार आहोत, दया मांगते हैं, तेव्हा तो परमेश्वर आमचा हालत असलेला विश्वास दृढ करील. तो हमारा डगमगाने वाला विश्वास परमेश्वर उसे मजबूत करता तर है. एलिया विषयी आपण पाहत होतो. एलिया के बारे में हम देख रहे हैं. एलियाचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतं. एलिया के विश्वास को हम देखते हैं. ज्या वेळेला कर्मेल डोंगरावर त्यांनी यज्ञ केला और जब करमेल पहाड़ी पे उसने बलिदान चढ़ाया, आणि त्यानंतर इस्रायलला देवाच्या लोकांना सुटका प्राप्त झाली आणि आझादी प्राप्त झाली, आशीर्वाद प्राप्त झाला. उसके बाद परमेश्वर के लोग जो है उन्होंने छुटकारा पाया, आजाद हुए और आशीषित हुए. आणि ह्यानंतर कपटी व्यक्ती इजबेल, आहाब राजाची बायको, हिने ज्यावेळेला एक शब्द त्याच्याकडे पाठवला, और उसके बाद आहाब की बीवी इजबेल, उसने जब एक बात एलिया के पास एक संदेश को भेजा, आणि ज्यावेळेला तिचे हे बोल त्याने ऐकले, जब इस संदेश को एलिया ने सुना, तेव्हा एलिया म्हणतो की मला मार, मी माझ्या पूर्वजाहून चांगला नाही, आणि मरण्याची अपेक्षा करू लागला. तब एलिया ऐसे प्रार्थना करने लगा कि मैं मेरे पूर्वजों से कोई अच्छा नहीं हूँ, मुझे मरने दे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एलियाचा विश्वास डगमगू लागलेला आहे. और यहाँ हम देखते हैं कि जो एलिया है उसका विश्वास हिलने लगा. आणि परमेश्वर त्याला अभिषेक करण्यासाठी पाठवतो. और परमेश्वर उसे अभिषेक करने के लिए भेजता है. परमेश्वर म्हणतो माझा अभिषेक तुझ्यावर आहे. प्रभु कहता है कि मेरा अभिषेक तुझ पर है. हालेलुया. त्याद्वारे परमेश्वर असं दाखवत होता और उसके द्वारा परमेश्वर ने दिखा रहा था की
मी तुला मरण्यासाठी नाही तर दुसऱ्यांना अभिषेक करण्यासाठी, आशीर्वाद करण्यासाठी मी बोलवलेला आहे. कि तुझे मरने के लिए मैंने नहीं बुलाया, तो लोगों को आशीष देने के लिए, उनका अभिषेक करने के लिए बुलाया है. ज्या वेळेला आमचा विश्वास हालू लागतो, जब हमारा विश्वास कमजोर होता है आम्ही डगमगू लागतो, और हम डगमगाने लगते हैं, वादळ वाऱ्यामध्ये हालू लागतो, तूफानी हवाओं में हिलने लगते हैं, तेव्हा परमेश्वर आमच्यातला अभिषेक, आमच्यातला आशीर्वाद याची जाणीव करून देतो. तो परमेश्वर हमारे अंदर क्या आशीष है और कैसा अभिषेक है इसका एहसास दिलाता है. एलियाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारची स्थिती होऊ लागली, एलिया के जीवन में जब ऐसी स्थिति आई त्याचा विश्वास हालू लागला, और उसका विश्वास जो है कमजोर होने लगा, परमेश्वर त्याच्या अभिषेकाबद्दल त्याला जाणीव करू देऊ लागला. परमेश्वर उसे उसके अभिषेक के बारे में एहसास दिलाने लगा. आमच्या कठीण स्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला सोडत नाही. और हमारे कठिन स्थिति में प्रभु हमें छोड़ता नहीं है. आमच्यात काय चांगलं आहे ते देव प्रगट करतो हमारे अंदर क्या अच्छा है वो परमेश्वर प्रकट करता है. आणि म्हणून या स्थितीमध्ये डगमगू नका, इस स्थिति में आप डगमगाना नहीं, खंबीर उभे राहा. मजबूती से खड़े तो हो जाओ. परमेश्वर म्हणतो, वो परमेश्वर कहता है भिऊ नको, डरना नहीं. 6 नाही 7 संकटातून मी तुझं सहाय्य करील, 6 नहीं तो 7 संकट से मैं तुम्हें बाहर निकालूंगा. 7तही मी तुझं रक्षण करील. 7 में भी मैं तुम्हें सुरक्षित रखूंगा. 5वा मुद्दा आपण पाहणार आहोत. 5वीं बात हम देखेंगे. ज्या वेळेला वादळ वारे आणि संकट येतात, और जब तूफानी हवाएं और संकट आते हैं, त्याच्यातून एक शब्द विश्वासाचा बाहेर येतो, उसमें से एक विश्वास का शब्द बाहर आता है, तेव्हा वादळ सर्व शांत तो होतं, सारी तूफानी हवाएं शांत हो जाती हैं, संकट निघून जातात. संकट निकल जाते हैं. आपल्याला पाहायला मिळतं या भूतलावर आधी सुरुवातीला काय गोष्ट घडली. हम देखते हैं कि इस धरती पर शुरुआत में क्या हुआ. ही पृथ्वी ज्या वेळेला अस्थिर आणि डामाडोळ झालेली होती, जब ये पृथ्वी बेडौल और सुनसान पड़ी थी, तेव्हा परमेश्वर बोलला. तब परमेश्वर ने कहा, परमेश्वराचा एक शब्द बाहेर आला परमेश्वर का एक वचन बाहर आया आणि साऱ्या पृथ्वीवर शांती आली. और सारी धरती पे शांति फैल गई सारी पृथ्वी स्वस्थ झाली, और सारी पृथ्वी जो है वो स्वस्थ हो गई सारी पृथ्वी सुंदर झाली. और खूबसूरत हो गई. परमेश्वर तेव्हा एक शब्द आमच्यामधून विश्वासाचा काढतो, जब हमारे अंदर से विश्वास का एक शब्द निकलता है, त्याच्यामध्ये टिकून राहिल्याने विश्वासाचा एक शब्द बाहेर येतो. प्रभु में बने रहने से विश्वास का एक शब्द जो बाहर निकलता है, फक्त येशू हा विश्वासाचा शब्द जरी आमच्यातून बाहेर आला, और अगर सिर्फ हमने विश्वास से यीशु ऐसा भी कहा, तरी सर्व वादळ वारं संकट निवांत होणार आहे. तो उसी समय सारे हवाएं, तूफानी हवाएं और संकट जो है शांत हो जाए. त्याच्यासाठी एक शास्त्र भाग आपण पाहूया. एक वचन हम देखेंगे. मत्ती शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्याच्यातलं 26वे वचन. मत्ती की इंजील उसका 8वां अध्याय और 26वीं आयत. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी हो, तुम्ही का घाबरला. मग त्याने उठून वारे व वादळ म्हणजे समुद्र यांना धमकावले आणि अगदी निवांत झालं. उसने उनसे कहा, हे अल्पविश्वासियों, क्यों डरते हो. तब उसने उठकर आंधी और पानी को डांटा और सब शांत हो गए. येशूने वादळ वाऱ्याला थांबवलं, यीशु मसीह ने आंधी और पानी को डांटा, त्यांना धमकावलं उन्हें डांटा आणि सर्व वादळ वारं संकट त्यांच्यापासून निघून गेलं. और सारी वो स्थिति उनसे दूर हो गई. तुझ्यावर आलेले या संकटामध्ये और तुम पर जो संकट आज आया है, तो येशूचा शब्द तू ऐक, उस यीशु के वचन को तुम सुनो. तो विश्वासाचा येशूचा शब्द ऐक. और विश्वास का वो वचन जो यीशु के मुंह से निकला है वो सुनो. तो म्हणतो भिऊ नकोस, वो कहते हैं डरना नहीं, मी तुझं सहाय्य करीन. मैं तुम्हारी सहायता करूंगा. हा शब्द तू बोल, और ये शब्द तुम कहो, विश्वासाचे शब्द बोल. विश्वास के शब्द कहो, सारं वादळ वारं शांत होणार और आहे. सारी तूफानी हवाएं शांत हो जाए. आणि म्हणून आजच्या या कठीण लॉकडाऊनच्या दिवसामध्ये, और इसलिए ये जो कठिन दिन है, लॉकडाउन के दिन है, यामध्ये आम्हाला विश्वासात देवाचं वचनच खंबीर करू शकतं. और इसमें सिर्फ विश्वास के द्वारा परमेश्वर का जो वचन है वही हमें स्थिर कर सकता है. आणि हे विश्वासाचं वचन आम्ही वाचावं, ऐकावं अशी येशूची इच्छा आहे. और यीशु मसीह चाहते हैं कि हम इस वचन को पढ़ें और इसे सुनते जाएं. आणि ते
देवाचं वचन, विश्वासाचा शब्द आमच्या जीवनातील वादळ वारे शांत करणार होणार आहे. और ये जो विश्वास का वचन, परमेश्वर का वचन हमारे जीवन के सारी आंधी तूफानों को शांत करेगा. आम्ही आमच्या अंतःकरणात तो शब्द घेऊया. और इस वचन को हमारे दिल में हम लेंगे. माझा येशू वादळ वारे शांत करायला समर्थ मेरा आहे. यीशु मसीह सारी आंधी तूफान को शांत कर सकता है. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक मी स्वीकारतो. प्रभु तेरी पवित्र आत्मा को वो अभिषेक में लेता हूँ. पवित्र आत्म्याचं ते पुनरुत्थान सामर्थ्य मी स्वीकारतो. और पुनरुत्थान का जो सामर्थ्य है वो मैं स्वीकारता हूँ. या शब्दाने तुमच्या जीवनातील आजूबाजूची सर्व वादळ वारे शांत होऊन जाणार आहे. और इस वचन के द्वारा तुम्हारे जीवन में जो आंधी तूफान उठे हैं वो सब शांत हो जाएंगे. हे बोलण्याने, ये कहने के द्वारा, तुमच्या मुखातून हे शब्द निघण्याने तुम्हारे मुंह से ये शब्द जो निकलते हैं उससे त्या आजूबाजूची सारी परिस्थिती बदलणार आहे. सारी स्थिति जो है आपके इर्द गिर्द जो स्थिति है वो बदल जाएगी. म्हणून विश्वासाने आज आम्ही बोलूया. इससे आज हम विश्वास से बोलेंगे प्रभू, तू माझा तारणार कि आहेस. प्रभु तू मेरा उद्धार करता तू है. वादळ आणि वारे शांत करणारा प्रभू आहेस. तू सारे आंधी तूफान को शांत करने वाला परमेश्वर मी है. विश्वास ठेवतो. मैं विश्वास करता हूँ तुझा अभिषेक पवित्र आत्म्याचा माझ्यावर आहे. और पवित्र आत्मा का तेरा अभिषेक मुझ पर है. मी फिरणार नाही. मैं नहीं डरूंगा. हालेलुया. आपण डोळे बंद करूया. Praise God. थँक्यू फादर. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो. Thank you, Jesus. येशूच्या नावात, येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली Lord. या प्रत्येक तुझ्या प्रियजनासाठी Thank you, Jesus. या लॉकडाऊनमध्ये, या संकटामध्ये, Hallelujah. या वादळ वाऱ्यामध्ये तुझा शब्द, मी तुझं सहाय्य करीन. Hallelujah. तो अग्नी अभिषेक, Thank you, Jesus. तो छाया करणारा ढग, तो पाराकलेत, तो पवित्र आत्म्याचा अभिषेक, Thank you, Jesus. ती पवित्र आत्म्याची कृपा, ती पवित्र आत्म्याची दया आम्ही स्वीकारत आहोत येशूच्या नावात. पवित्र आत्म्या तू ये. आम्ही विश्वास ठेवतो या लॉकडाऊनमध्ये, या शेवटल्या दिवसात, या कठीण दिवसात तुझ्याशिवाय आमचं कोणी सहाय्य करू शकत Yes, नाही. Lord. Amen. हे आम्ही कबूल करतो. Yes, Father. विश्वास ठेवतो. तुझ्या प्रियजनांना, तुझ्या नवरीला येशू तू तयार करत आहेस. या घरामध्ये बसून, आम्ही आपापल्या घरात बसून तुझ्या चरणाकडे तुझा शब्द विश्वासाने ऐकत आहोत. या साऱ्या कठीण स्थितीत तू आमचा वरदस्त आहे. तू आमचा पाराकलेत आहेस. आमचा तारणार आहेस. आमचा सोडवणार आहेस. सैतान आणि त्याची सारी शस्त्र, त्याचे सारे जोखड, त्याचे सारे साखळदंड येशूच्या नावात तुटले जाऊ देत. Amen. अद्भुत चिन्ह चमत्कार करणारा अभिषेक येशूच्या नावात तुझ्या लोकांवर मोकळे करतो, Amen. आशीर्वादित करतो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. Yes. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून ते ऐक आणि मान्य कर. Amen. आमेन. Amen. गॉड ब्लेस यू. परमेश्वर आपणाला आशीर्वादित करो.